नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 35 शिवाजींच्या सहस्त्र नामांचे वर्णन म्हणजेच सार्थ श्री शिवसहस्त्रनाम स्तोत्र. श्री गणेशाय नमः. ऋषी म्हणाले, सूतजी, ज्या योगे प्रसन्न होऊन शिव महाप्रभूंनी श्रीहरींना सुदर्शन चक्र प्रदान केले ती शिवसहस्रनामे आम्हाला सांगा, त्यांचे महात्म्यही निवेदन करा. तेव्हा सर्वांची जिज्ञासा पाहून सूतांना अतिशय आनंद झाला. भगवान शंकरांच्या पावन चरणांचे स्मरण करून त्यांनी शिवसहस्रनाम स्तोत्र सांगण्यास प्रारंभ केला. सूत म्हणाले, हे ऋषीश्रेष्ठ हो, ज्याने म्हणजे भगवान महेश्वर संतुष्ट होतात ते शिवसहस्रनाम स्तोत्र मी तुम्हाला आज ऐकवत आहे, ते लक्षपूर्वक ऐका. भगवान विष्णू म्हणाले, 1. शिवाहा कल्याण स्वरूप. 2. हराहा भक्तांचे पाप ताप हरण करणारे. 3. मृडाहा सुखदाता. 4. रुद्राहा दुःख दूर करणारे. 5. पुष्कराहा आकाश स्वरूप. 6. पुष्पलोचनाहा उमललेल्या फुलासारखे डोळे असलेले. 7. आर्थिगम्यहा प्रार्थना करणाऱ्यांना प्राप्त होणारे. 8. सदाचारहा श्रेष्ठ आचरण असलेले. 9. शर्वाहा संहारकारक. 10. शंभुः सुखदायक. 11. महेश्वराहा महान ईश्वर परमेश्वर. 12. चंद्रापीडाहा शिरोभूषण म्हणून चंद्र धारण करणारे. 13. चंद्रमौलीही मस्तकावर चंद्राचा मुकुट धारण करणारे. 14. विश्वम सर्व स्वरूप. 15. विश्वंभरेश्वराहा विश्वाचे भरण पोषण करणारे श्री विष्णूंचेही ईश्वर. 16. वेदांत सार संदोहा वेदांत साराचे पूर्ण ज्ञान असलेले. 17. कपाली हातात नरक कपाल धारण करणारे. 18. नीललोहिताहा निळा व तांबडा वर्ण असलेले. 19. ध्यानाधारहा ध्यानाचा आधार. 20. अपरिच्छेद्यहा देश काल आणि वस्तूंच्या सीमेचे अविभाज्य. 21. गौरी भर्ताहा पार्वतीचे पती. 22. गणेश्वराहा प्रमथादी गणांचे स्वामी. 23. अष्टमूर्तीही जल अग्नी वायू आकाश पृथ्वी सूर्य चंद्र आणि यजमान या 8 रूपांचे मध्ये स्थित असलेले. 24. विश्वमूर्तीही अखिल ब्रह्मांडमय विराट पुरुष. 25. त्रिवर्ग स्वर्ग साधनाहा धर्म अर्थ व काम हे 3 पुरुषार्थ तसे स्वर्ग प्राप्त करून देणारे. 26. ज्ञानगम्याहा ज्ञानानेच अनुभवास येणारे. 27. दृढप्रज्ञाहा सुस्थिर बुद्धी असलेले. 28. देवदेवाहा देवांचेही आराध्य. 29. त्रिलोचनाहा सूर्य चंद्र आणि अग्निरूप 3 नेत्र असलेले. 30. वामदेवाहा लोकाचाराच्या विपरीत स्वभाव असलेले दैवत. 31. महादेवाहा ब्रह्मादिकांनाही पूजनीय असे महान दैवत. 32. पटुहू सर्व काही करण्याचे सामर्थ्य किंवा कौशल्य असलेले. 33. परिवृढाहा जगाचे स्वामी. 34. दृढाहा कधीही विचलित न होणारे. 35. विश्वरूपहा सर्व जगत स्वरूप. 36. विरूपाक्षहा विकट नेत्र असलेले. 37. वागीशाहा वाणीचे अधिपती. 38. शुची सत्तमहा त्रैगुण रहित असल्याने पवित्र पुरुषांमध्येही श्रेष्ठ. 39. सर्व प्रमाण संवादी वेदाधिक सर्व प्रमाणांमध्ये सामंजस्य स्थापित करणारे. 40. वृषाग्न आपल्या ध्वजावर वृषभाचे चिन्ह धारण करणारे. 41. वृषवाहनाहा वृषभाला किंवा धर्माला वाहन बनवणारे. 42. ईशाहा स्वामी किंवा शासक. 43. पिनाकीही पिनाक नामक धनुष्य धारण करणारे. 44. खटवादीही खाटेच्या पायाच्या आकृतीसारखे एक आयुध धारण करणारे. 45. चित्रवेशाहा विचित्र वेश धारण करणारे. 46. चिरंतनाहा पुराण अनादी पुरुषोत्तम.
47 तमोहराहा अज्ञानरूपी अंधार दूर करणारे. 48 महायोगी महान योगाने संपन्न. 49 गोप्ता रक्षक. 50 ब्रह्मा सृष्टीकर्ता. 51 धुर्जटेही जटाभाराने युक्त. 52 कालकालहा काळाचेही काळ. 53 कृतिवासहा गजासुराचे चामडे वस्त्र म्हणून धारण करणारे. 54 सुभगाहा सौभाग्यशाली सुंदर ऐश्वर्ययुक्त. 55 प्रणवात्मकाहा ओंकार स्वरूप. 56 उनंद्राहा बंधनरहित. 57 पुरुषाहा अंतर्यामी आत्मा. 58 जुष्यहा काया वाचा मने सेवन करण्यायोग्य. 59 दुर्वासाहा दुर्वासा नामक ऋषींच्या रूपाने अवतार घेतलेले. 60 पुरशासनाहा त्रिपुरासुरांच्या मायामय 3 पुरांचा नाश करणारे. 61 दिव्यायुधाहा पाशुपत आदी दिव्य अस्त्रे धारण करणारे. 62 स्कंद गुरुहू कार्तिकेयाचे पिता. 63 परमेष्ठी आपल्या प्रकृष्ट महिम्यातच स्थित करणारे. 64 परात्पराहा अव्यक्त्याच्याही पलीकडचे कारणांचे कारण. 65 अनादी मध्य निधनाहा आदी मध्य व अंतरहित. 66 गिरीशाहा कैलास पर्वताचे अधिपती. 67 गिरिजाधवाहा पार्वतीचे पती. 68 कुबेर बंधू कुबेराला आपला बंधू म्हणजे मित्र मानणारे. 69 श्रीकंठाहा सुशोभित श्यामवर्ण कंठ असलेले. 70 लोकवर्णोत्तमाहा सर्व लोकांमध्ये आणि वर्णांमध्ये श्रेष्ठ. 71 मृदुहू कोमल स्वभावाचे. 72 समाधी वेद्यहा समाधी योगाने किंवा चित्तवृत्तीच्या निरोधाने अनुभवास येणारे. 73 कोदंडी धनुर्धर. 74 नीलकंठ हलाहल विश्वासन केल्याने कंठ नीलवर्ण झालेले. 75 परश्वधी परशुधारी. 76 विशालाक्ष मोठमोठे नेत्र असलेले. 77 मृगव्याधा अर्जुनावर अनुग्रह करण्यासाठी मृगव्याधाचे रूप धारण केलेले. 78 सुरेशाहा देवांचे स्वामी. 79 सूर्यतापनहा सूर्यालाही दंड देणारे. 80 धर्मधाम धर्माचे आश्रयस्थान. 81 क्षमाक्षेत्रम क्षमेचे उत्पत्ती स्थान. 82 भगवान ऐश्वर्य धर्म यश श्री ज्ञान आणि वैराग्य या 6 गुणांनी युक्त. 83 भगनेत्र भीतहा दक्ष यज्ञात भगदेवांचे डोळे फोडणारे. 84 उग्र संहारकाळी भयंकर रूप धारण करणारे. 85 पशुपतीही मायारूपी पाशांनी बद्ध झालेल्या पशूंना तत्वज्ञानाने मुक्त करून त्यांचे पालन करणारे. 86 तार्क्ष्य गरुड रूप. 87 प्रिय भक्ताहा भक्तांवर प्रेम करणारे. 88 परंतपाहा शत्रूंना ताप देणारे. 89 दाता दान देणारे. 90 दयाकराहा दया करणारे कृपावंत. 91 दक्षहा कुशल. 92 कपर्दी जटाजुटधारी. 93 कामशासनाहा मदनाचे दमन करणारे. 94 श्मशान निलयाहा श्मशानवासी. 95 सूक्ष्महा इंद्रियातीत सर्वव्यापी. 96 श्मशानस्थहा स्मशानात राहणारे. 97 महेश्वराहा महान ईश्वर परमेश्वर. 98 लोककर्ता जगाची सृष्टी करणारे. 99 मृगपतीही मृगांचे पालक पशुपती. 100 महाकर्ता पंचमहाभूतांनाही निर्माण करणारे. 101 महौषधी भवरोगाचे निवारण करणारे महान औषधी स्वरूप. या स्तोत्रातील सहस्त्र नावांपैकी या अध्यायामध्ये आपण 101 नावं बघितलीत. हा अध्याय मोठा असल्यामुळे प्रत्येक भाग मी 101 नावांचाच करत आहे.